फॉर्म मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूल मधून जो पहिला सामना आपण पाहतोय दोन टीम मध्ये, एका बाजूला जय हनुमान युवा ग्रुप वाढीव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना अधुनात करत असताना आपण पाहतोय आदर्श फणसपडा. युवा ग्रुप वाढीव आणि आदर्श फणसपडामध्ये एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन सौरभ गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. टायमर ऑन आहे. यस, 4 षटकं आणि 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिली जातील, याची नोंद घ्या. स्ट्रायकिंगवरती मिस्टर सुहान, एक हार्ड हिटर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम कसरले टीम सध्या त्यांचा आनंद गगनात मावेना. पहिलाच बॉल आणि सुहानच्या बॅटमधून चांगला फटका धडकीने पाहायला मिळाला होता. बॉल ट्रॅव्हल झालेला नाही, आउटफील्ड स्लो आहे, त्याचमुळे ते या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा मिळतील या बॉलवरती. या दुहेरीच्या सहाय्याने श्री गणेश झालाय टीम आपण पाहू शकतायत युवा ग्रुप वाढीव संघाचा. ऋतिक आणि सुहान हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांकडून अपेक्षा भरपूर असतील या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सौरभ, पुढचा बॉल या ओव्हर मधील इथे इन्साइड आउट करायचा होता. बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. फर्स्ट विकेट, बॅक टू द डगआउट, गॉन मिस्टर सुहान. समोरच्या कक्षामध्ये आणून द्यायचे. नवीन बॅटर विकी मैदानामध्ये दाखल झालाय. हा सुद्धा एक हार्ड हिटर आहे. ॲक्टिवा स्कूटीची बाईक जर कोणाला मिळाली असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचे. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली एकदम मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसिंग जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सुहानवरती एक मोठी जबाबदारी होती, परंतु या मॅचमध्ये तो फ्लॉप ठरलाय. चांगल्या फॉर्ममध्ये चांगली बॅटिंग त्याने स्पेलमध्ये देखील केली होती. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर सौरभ पहिल्या 3 बॉलमध्ये आपली छाप सोडत असताना या मैदानावरती तो देखील बेस्ट ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. लेग तुमच्या बाहेर आहे बॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. धावसंख्या इथे वाढ होते. धावसंख्या फलकावरती 4. 4 धावा फलकावरती लागल्यात. आदर्श फणसपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 रन करत असताना आपण पाहतोय युवा ग्रुप वाढीव. या 2 संघांमध्ये एक अतिशय महत्वाची बॅटल आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये बाजी मारली ती म्हणजेच श्रीराम कसरे टीमने. इथे तन्मय आला होता. तन्मय वन ऑफ द बेस्ट फिल्डर. कॅच हिटचा कॉल आणि कॅच कंप्लीट केला. बॅटर ऋतिक गॉन. दुसरा धक्का. नवीन बॅटर नयन भगतला पण पाहतोय. अजून एक विकेट मिस्टर सौरभने या ठिकाणी मिळवून दिला. या ओव्हरमध्ये 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. विकेट ज्या पद्धतीनं जात आहेत, विकेट अनुक्रमे पडतायत. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 4. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये
ते देखील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केला होता एक धाव मिळालेली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सौरभ या ठिकाणी दाखवलं होतं. जो विश्वास सौरभवरती ठेवलाय तो खऱ्या अर्थानं त्याने खरा उतरवून दाखवला. इथे देखील विकेट मिळू शकते आणि यस तिसरा धक्का. विकी देखील तंबूच्या आसऱ्याला परतत असताना एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट गॉन. फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल झाल्या 5व्या क्रमांकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट जाताना पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या फलकावरती फक्त 5 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर अजय मैदानामध्ये दाखल झालाय आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती विपुलला आपण पाहतोय. एका बाजूला आदर्श फणसपाडा आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप वाढीव या दोन संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 या धावसंख्येवरती 3 धक्के ठिकाणी लागले गेलेत. आता इथे बॅड कंडिशनमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय युवा ग्रुप वाढीव, परंतु अजून देखील नयनसारखा बॅटर क्रीजवरती उभा आहे आणि या सिच्युएशनला बॅटिंग कशी करावी त्याला चांगलंच माहिती आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव बॉल. सुरुवात चांगली झाली या षटकाची. मागच्या ओव्हरमध्ये देखील सौरभचा माइंडसेट पॉझिटिव्ह होता आणि त्याचमुळे त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आणि इथे देखील विपुलची सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती गुडलेन स्पॉटवरून चांगल्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर्ड केलाय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती. चांगली गोलंदाजी विपुल या गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला नयनला संघर्ष करायला लावलाय मागच्या 2 बॉलमध्ये. संघर्षाचा प्रवास सध्या सुरू आहे मिस्टर नयनचा. बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे देखील अपील त्या ठिकाणी झालंय आणि यस परतावं लागेल मिस्टर नयनला. चौथा धक्का युवा ग्रुप वाढीव टीमला. 5 धावसंख्येवरती पहिले 2 बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आणि तिसऱ्या बॉलवरती लागलाय धक्का. गॉन. पाच वरती 4 धक्के या ठिकाणी लागले गेलेत. अजूनही जर आपण विचार केला तर 6 विकेट्स हातामध्ये आहेत. पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा मेंबर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. विशाल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती. काय व्हेरिएशन आहे या गोलंदाजाजवळ. प्रत्येक बॉल विविधतेने या ठिकाणी टाकत असताना आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य त्या ठिकाणी दिसून आलंय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विपुल दाखल झाला पुढचा बॉल घेऊन. इथे देखील फुल टॉस बॉल, परंतु मोठा फटका आलेला नाहीये. एक धाव मिळालेली या बॉलवरती. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. भरपूर वेळेनंतर धावफलक पुढे सरसावताना दिसला. 6 धावा फलकावरती. 6 वरती 4 धक्के ठिकाणी लागले गेलेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉल त्या ठिकाणी येतोय. लेग स्टम्पला टार्गेट केलं होतं थ्रू दी लेग स्टम्प. हा बॉल डिलिव्हर करायचा होता, परंतु ते लक्ष त्या ठिकाणी साधता आलेलं नाही आहे. एक धाव मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 7 धावा फलकावरती, 7 रन स्कोर कार्डवरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. याच रन रेटने जर बॅटिंग केली तर कमीत कमी 15 ते 16 धावा होऊ शकतात. परंतु अजय तो अजून मैदानामध्ये उभा आहे, परंतु जी गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानामध्ये होते. अजयला देखील शांत ठेवले या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 7 धावा फलकावरती, 7 वरती 4 विकेट गमावले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि आता तिसरं षटक या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. अच्छा, 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. उमेशला पण पाहतोय. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये एका बाजूला श्री गणेश घासकोपरी आणि त्यांना दोन हात करत असताना एक कुर्लाई कशीत. या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं बोटं फिरवली होती या बॉलवरती. अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत. त्या येणाऱ्या 11 बॉलमध्ये चांगल्या पद्धतीनं धाव जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सुरुवात चांगली झाली या षटकाची देखील. मागच्या ओव्हरमध्ये देखील डॉट बॉलने सुरुवात झाली होती. या ओव्हरची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली. इथे बॅटची गडा घेतलाय. बॉल जाईल थर्डमॅनमध्ये. शतषक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्टॉप दिला होता, परंतु बॉल काही थांबलेला नाही आहे. चौकार मिळेल या बॉलवरती. टीमची टोटल फलकावरती 11 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. इनसाइड आउट खेळायचं होतं, पण तो प्रॉपरली जे कनेक्शन हवं होतं बॅटरला ते कनेक्शन झालं नव्हतं. 2 बॉल आतापर्यंत झाला. तिसरा बॉल या षटकामध्ये. हा चांगला बॉल आहे. गुडलेन स्पॉटवरती ठेवला होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल सांगता या ठिकाणी होत असताना तिसरं षटक प्रगती पथावरती असताना फील्ड सेटअपचा जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आपण पाहतोय लॉंग ऑन डीप मध्ये. मिड विकेट देखील डीप मध्ये आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग आणि 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर. 3 पॉईंट ऑफ साईडला चांगल्या पद्धतीनं हा फटका पाहायला मिळतोय. फ्लॅट एक्स्ट्रा कव्हर वरून हा फटका. 6 धावा षटकार. पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 17 धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. विजयदादा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आयोजन समितीमध्ये विजयाचा देखील सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेस्ट लेवलवरून हा बॉल डिलिव्हर्ड केला. आता शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 17 बॉलमध्ये 17 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं डेडिकेशन बॉलिंग करणाऱ्या टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उमेशच्या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसल्यात. शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा स्कोर कार्डवरती. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया श्री गणेश घासकोपरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना एक कुर्लाई कशीत.
या ठिकाणी दाखल झाला ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल लेग ब्रेक मैदानामध्ये टाकत असताना मागील 2 ओव्हरमध्ये डॉट बॉलने सुरुवात होत होती आणि या ओव्हरमध्ये देखील सुरुवात डॉट बॉलने झाली. धाव चेंडू हाताळला गेलाय. अविनाशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, जो चांगल्या पद्धतीनं बॉल फिरवतो. हा देखील बॉल चांगल्या पद्धतीनं फिरवला होता. मागचे दोन्ही लेग ब्रेक मैदानामध्ये अविनाशसाठी चांगले राहिले आहेत. दोन्ही बॉलवरती रन्स आलेला नाही आहेत. पुन्हा एकदा अविनाश या ओव्हरमधील तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती वेगाने टाकण्याचा प्रयत्न झाला होता. नो बॉल. मागचे 2 बॉल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कट करत होता, वेगेचा फायदा घेतला, परंतु इथे त्याचे परिणाम सोसावे लागलेत गोलंदाज अविनाशला. 19 स्कोर कार्डवरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. या ओव्हरमधील पुढचा बॉल. पुढचा सामना 2 टीममध्ये श्री गणेश घासकोपरी आणि दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशीत. या 2 टीममध्ये सामना क्रमांकच्या दिवसातील 3 आपण पाहणार आहोत. अविनाश या ओव्हरमधील तिसरा बॉल बॅटवरती घेता आलेलं नाही. या बॉलवर छा पद्धतीनं लाईनमध्ये बॉल डिलिव्हर केला होता लेग बायच्या रूपामध्ये. एक धाव मिळताना पाहायला मिळते. 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले तर जरूर एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी असेल. अजयला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. खेळायचं होतं फाईन लेगला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे आणि ते विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. मिस्टर अजय बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय नितेश. पुढचा बॉल अविनाशच्या ओव्हरमधील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. इथे देखील विकेट टाकावी लागणार आहे. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. चला टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. एका बाजूला श्री गणेश घासकोपरी आणि दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशीत. या 2 टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. 20 फलकावरती 21 लक्ष समोर ठेवलं गेलंय. 21चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस या दोन्ही टीमचे कॅप्टन श्री गणेश घासकोपरी आलेले आहेत. मी विनंती करतोय आई कुर्लाई कशीत टीमचे कॅप्टन. चला टॉस या. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सर्व 2 बॅटर मैदानामध्ये पाठवा आणि टॉस या. आई कुर्लाई कशीत टीमचे कॅप्टन आणि उपस्थित आहेत. श्री गणेश घासकोपरी टीमचे कॅप्टन. आपण टॉस या.
रोहित आणि त्याचबरोबर सौरभ ही जोडी आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता नयन गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता नयन. टार्गेट 21 धावांचं समोर ठेवलं गेलंय. 21चं टार्गेट 4 ओव्हरमध्ये. चला श्री गणेश घासकोपरे टीमचा कॅप्टन टॉस साठी या. एकवीस धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. एकवीस धावांचं लक्ष आणि दोन बॅटर एका बाजूला रोहित आणि नॉन स्ट्रायकिंग वरती मिस्टर सौरभ. पहिल्याच बॉल वरती स्विच हिट आणि सरळ बॉल चाललाय थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता काय सुरुवात झालाय. रोहितच्या बॅट मधून षटकार. सहा धावा फलकावरती. आता 15चं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. सहा धावा फलकावरती काय सुरुवात झाली या ठिकाणी. रोहितच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा नयन राऊंड द विकेट. हा बॉल शॉर्ट तरीकेने आपण पाहतोय. शतक आले होते. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. या सिच्युएशनला ही दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का. आणि ते विकेट गमवावी लागणार आहे. बॅट्समन रोहित गॉन. बॅट्समन घाई करा. एकवीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आणि रोहित तंबूच्या आसराला परत गेल्या. पहिल्या बॉल होती ज्या पद्धतीने त्याने स्विच हिट खेळला होता असं वाटलं होतं की एकाच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करेल. परंतु इथे दुसऱ्या बॉलवरती विकेट गमवावी लागल्या. बावीस बॉल आणि 22 बॉल मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅटर तन्मय मैदानामध्ये दाखल झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती सुनी विजयासाठी आपण पाहतोय. 14 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल फ्रेश बॅटरसाठी लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. पडल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बॉल फिरला. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. जी ऍक्टिव्हा बाईकची चावी हरवली होती ती या ठिकाणी मिळाल्या. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. पुढचा बॉल या ओव्हरमधील मिस्टर नयनला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर खचून गेलेला नाहीये. स्वतःला चांगल्या पद्धतीनं त्याने बॅक केले आणि आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाजीमध्ये जी स्पेशालिटी आहे त्या ठिकाणी पेशकश करत असताना स्ट्रायकिंगवरती मिस्टर आपण पाहतोय तन्मय त्या ठिकाणी उभा आहे खेळपट्टीवरती. इथे परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि विकेट मिळेल. आणि तन्मयला देखील माहिती होता
या बॉलवरती विकेट जाणं निश्चित आहे आणि फलंदाज तन्मय गॉन. दुसरा धक्का लागत असताना 7 या नवीन बॅटर विपुल मैदानामध्ये दाखल झालाय. 7 वरती 2 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. मिस्टर नयन गोलंदाजी मार्क वरती. ओव्हरमधील 5वा बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवत असताना बॉल जाईल लॉंग ऑफ मध्ये. एक धाव मिळेल या बॉलवरती. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिल्या षटक सध्या प्रगतीच्या मार्गावरती. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. अजूनही 1 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. येणाऱ्या या शेवटच्या बॉलवरती नाविन्य दाखवा लागणार आहे. पहिल्या बॉलवरती जो षटकार आला होता तो खूप महागात पडलाय. स्विच हिट केला गेला आणि सरळ बॉल थर्डमॅनला क्लिअर करून निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. विजयासाठी 9 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी दाखल झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. विजयासाठी 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल आणि 9 ची गरज. ऋतिक आज बॅटिंग मध्ये चमकलेला नाहीये. गोलंदाजी मार्क वरती तो आलाय. 18 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे आदर्श फणसपाडा टीमला. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल या बॉल होती. आता सौरभ स्ट्रायकिंग वरती येताना पाहायला मिळतोय. 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 21 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यामध्ये 2 मोठे फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवला होता. रायटी बॅटरसाठी लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. पडल्यानंतर बाहेर निघतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. तिसरा बॉल बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. सतरा धावा फलकावरती. आता विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 15 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्विच हिट केला गेला आणि या बॉलवरती विजयाच्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स आदर्श फणसपाडा टीम अँड हार्ड लक युवा ग्रुप वाढीव. बॉल आपण जमा करायचा आहे पंचांजवळ.